तुमच्या आयुष्यातही असे लोक आहेत का जे समोर गोड बोलतात पण मागे तुमच्याच विरोधात खेळ खेळतात, जे तुमचा फायदा घेतात, तुमच्या भावनांशी खेळतात आणि तरीही स्वतःला बरोबर समजतात? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत चालू लोकांसोबत कसं वागायचं, असे 8 शक्तिशाली नियम जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी समजून घेतले पाहिजे. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशाच दमदार, मोटिवेशनल आणि लाईफ लेसन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चालू लोकांसोबत कसे वागावे, 8 शक्तिशाली नियम. नियम क्रमांक 1, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. आयुष्यात भेटणारा प्रत्येक माणूस आपला असतोच असं नाही. काही लोक तुमच्याशी प्रेमाने बोलतात, फक्त तुमच्याकडून त्यांचं काम करून घेण्यासाठी. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात वेगळाच हिशोब चालू असतो. म्हणून एखादी व्यक्ती किती गोड बोलते यापेक्षा ती संकटात कशी वागते हे पहा. विश्वास कमवावा लागतो, तो शब्दांवर नाही तर कृतीवर उभा असतो. जे लोक वेळोवेळी त्यांच्या कृतीतून प्रामाणिकपणा दाखवतात त्यांच्यावरच विश्वास ठेवा, कारण एक चुकीचा विश्वास कधीकधी आयुष्यभराचा धडा शिकवून जातो. नियम क्रमांक 2, तुमच्या प्रत्येक गोष्टींची माहिती सर्वांना सांगू नका. काही लोक तुमचं ऐकण्यासाठी नाही तर तुमच्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी जवळ येतात. आज तुम्ही त्यांना तुमची कमजोरी सांगाल आणि उद्या तीच कमजोरी तुमच्याविरुद्ध वापरली जाईल. म्हणून प्रत्येकाला तुमच्या योजना, तुमच्या अडचणी, तुमच्या घरातील गोष्टी किंवा तुमची स्वप्न सांगण्याची गरज नाही. शहाणा माणूस जास्त ऐकतो आणि कमी बोलतो, कारण शब्द बाहेर पडले की ते परत येत नाहीत. नियम क्रमांक 3, त्यांच्या खेळात अडकू नका. चालू लोकांची सर्वात मोठी ताकद तुमच्या भावना असतात. ते तुम्हाला राग आणतील, तुम्हाला दोषी वाटेल असं बोलतील, कधी तुमचं कौतुक करतील तर कधी मुद्दाम अपमान करतील, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया पाहायची असते. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो त्याला कोणीही सहज हरवू शकत नाही. म्हणून प्रत्येक वादाला उत्तर देणं आवश्यक नसतं, प्रत्येक टोमण्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा तुमची शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर स्वतःवरचं नियंत्रण आहे. ज्याचं स्वतःवर नियंत्रण असतं त्याच्यावर दुसऱ्याचं नियंत्रण चालत नाही. नियम क्रमांक 4, स्पष्ट सीमा ठेवा. आदर करणं आणि स्वतःचा गैरफायदा होऊन देणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोक वारंवार मदत मागतील, वारंवार तुमचा वेळ घेतील आणि तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहतील. म्हणून गरज असेल तेव्हा नम्रपणे नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी होकार देणारा माणूस लोकांना चांगला वाटतो, पण त्याची किंमत कमी होत जाते. ज्यांना तुमच्या सीमांचा आदर नाही त्यांना तुमच्या आयुष्यात जास्त जागा देऊ नका, कारण स्वतःचा स्वाभिमान जपणं हा स्वार्थ नाही, ती स्वतःबद्दलची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याला कोणी किती जागा द्यायची याचा निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता. काय 2 नियम देऊन राहिले. नियम क्रमांक 5, प्रत्येक गोष्टीचा पुरावा ठेवा. चालू लोक बोललेला नाकारण्यात खूप हुशार असतात. आज ते एक बोलतील, उद्या म्हणतील मी असं कधीच बोललो नव्हतो. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी, व्यवहार, जबाबदाऱ्या आणि निर्णय शक्य असेल तिथे स्पष्ट ठेवा. गैरसमज होणार नाहीत. आज कोणीही तुमच्यावर खोटा आरोप करणं कठीण जाईल. शहाणा माणूस भावनांपेक्षा तथ्यावर विश्वास ठेवतो, कारण सत्याला आधार असेल तर भीती उरत नाही. नियम क्रमांक 6, त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृती पहा. चालू माणसाचं सर्वात मोठं शस्त्र त्यांचं गोड बोलणं असतं. तो तुम्हाला मोठं मोठे आश्वासन देईल, तुमचं भरभरून कौतुक करेल आणि तुम्हाला विश्वासघात घेण्याचा प्रयत्न करेल. पण खरा माणूस शब्दांनी नाही तर कृतीने ओळखला जातो. जो वेळ आली की साथ देतो तोच आपला. जो फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढतो तो फक्त स्वार्थासाठी जवळ असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीचं मूल्यांकन त्याने काय बोललं यावर करू नका, त्याने काय केलं आणि संकटाच्या वेळी कसं वागलं यावर करा. लक्षात ठेवा, शब्द प्रभावित करतात पण कृतीतच खरी ओळख असते. अशाच दमदार मोटिवेशनसाठी आपल्या टी ए मोटिवेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आय ॲम रेडी असं नक्की लिहा. धन्यवाद.